गुड मॉर्निंग स्टुडंट. मी प्राध्यापक कोळी SS रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायण बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर येथे अर्थशास्त्र या विषयाचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TYBA इकॉनॉमिक्स जनरल 3 विभाग दुसरा यातला आपण पाचवा टॉपिकचं नाव आहे आर्थिक विकास विषयक दृष्टिकोन. विद्यार्थी मित्रांनो, आपण TYBA जनरल म्हणजे या विषयाचं जे नाव आहे आर्थिक विकास आणि नियोजन. आपण पहिल्या विभागामध्ये आपण 4 टॉपिक याचा अभ्यास केलेला होता. आता विभाग दुसरा आजपासून आपण सुरू करतोय. त्यातला 5वा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो आर्थिक विकास विषयक दृष्टिकोन. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिला जो सिद्धांत मांडलेला या ठिकाणी त्या सिद्धांताचं म्हणजे आर्थिक विकासविषयक जे दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनविषयक आर्थिक विकासविषयक जे दृष्टिकोन आहे त्यामध्ये पहिला जो सिद्धांत मांडला गेलेला आहे त्यातला आहे पहिला सिद्धांत प्रबळ चालना सिद्धांत. त्याला इंग्रजीमध्ये बिग पुश थेरी असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हा जो सिद्धांत आहे विद्यार्थी मित्रांनो प्राध्यापक पॉल रोजेस्टीन रोडान या अर्थशास्त्रज्ञांनी त्यांनी एक लेख लिहिलेला होता, एक ग्रंथ लिहिलेला होता. त्या ग्रंथाचं नाव आहे नोट्स ऑन द थेरी ऑफ बिग पुश. या लेखामध्ये या ग्रंथामध्ये त्यांनी प्रबळ चालना सिद्धांत मांडलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे प्रबळ चालना जो सिद्धांत आहे तो सिद्धांत प्राध्यापक पॉल रोजेस्टीन रोडान या अर्थतज्ञांनी मांडलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, या प्रबळ चालना सिद्धांतालाच विद्यार्थी मित्रांनो मोठा धक्का सिद्धांत असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, रोजेस्टीन रोडान काय म्हणतो की कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये विकासाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता असते. याचा अर्थ असा आहे की त्या देशातील विकासाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एका किमान गुंतवणुकीची आवश्यकता आहे. ती किमान गुंतवणूक झाली तर त्या देशातील विकासाचा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो असं रोजेस्टीन रोडान यांना म्हणायचं होतं. त्या किमान गुंतवणुकीशिवाय त्या देशाचा विकास घडून येणार नाही असं रोजेस्टीन रोडानला या प्रबळ चालना सिद्धांतामध्ये म्हणायचं होतं. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक वेगळं उदाहरण देऊन जर सांगायचं झाल्यास तर प्राध्यापक रोजेस्टीन रोडाननी काय केलेलं आहे, एक विमानाचं त्यांनी उदाहरण दिलेलं. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जमिनीवरून विमानाला आकाशात वेग घेण्यासाठी एका किमान गतीची आवश्यकता असते. ती किमान गती प्राप्त झाल्याशिवाय ते विमान आकाशात उडू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे एखाद्या देशामध्ये विकासाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एका किमान गुंतवणुकीची आवश्यकता असते. त्या किमान गुंतवणुकीशिवाय विकासाचा कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही असं रोजेस्टीन रोडांनी म्हटलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही बहुतेक वेळा विमान आकाशात उडताना बघितलेलं आहे. म्हणजे ते जमिनीवरून लगेच विमान आकाशात उडतं का नाही. विद्यार्थी मित्रांनो, ते प्रथम त्या धावपट्टीवर काय करतं, ते वेग घेतं आणि त्या वेगाने ते आकाशामध्ये जात असतं. विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याच्यानंतर काय होतं, ती एक विमानाला आकाशात उडण्याची गती मिळते. अगदी त्याचप्रमाणे रोजेस्टीन रोडान काय म्हणतो की कोणत्याही देशातील विकासाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एका किमान गुंतवणुकीची आवश्यकता असते. ती किमान गुंतवणूक पूर्ण केल्याशिवाय त्या विकासाचा कार्यक्रम पूर्ण होत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे यासाठी अर्थव्यवस्थेला एक मोठा धक्का देण्यासाठी, एक प्रबळ चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणं आवश्यक आहे, एक किमान गुंतवणूक करणं आवश्यक आहे असं त्यांनी या प्रबळ चालना सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे हा प्रबळ चालना सिद्धांत मोठा धक्का सिद्धांत सांगत असताना त्यांनी 3 प्रकारच्या अविभाज्यता लक्षात घेतलेत. विद्यार्थी मित्रांनो, या 3 प्रकारच्या अविभाज्यता लक्षात घेऊन त्यांनी हा सिद्धांत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातली पहिली अविभाज्यता रोजेस्टीन रोडाने सांगितलेले उत्पादन फलनातील अविभाज्यता. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी रोजेस्टीन रोडांनी उत्पादन फलनातील अविभाज्यतेमुळे वाढत्या प्रमाणात उत्पादन घेणं शक्य होतं असं सांगितले. बघा विद्यार्थी मित्रांनो, रोजेस्टीन रोडान काय म्हणतो की उत्पादन फलनातील अविभाज्यतामुळे वाढत्या प्रमाणात उत्पादन घेणं शक्य होतं असं त्यांनी सांगितलेलं. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी रोजेस्टीन रोडानला असं म्हणायचं आहे की मोठ्या प्रमाणात जे उत्पादन आहे
ते उत्पादन घेण्यासाठी उत्पादन फलनातील अविभाज्यता आवश्यक आहे असं सांगितलं. जेव्हा उत्पादन फलनातील अविभाज्यतेमुळे वाढत्या प्रमाणात आपण उत्पादन घेतो तेव्हा भांडवल आणि उत्पादन यांचं गुणोत्तर कमी कमी होत जातं आणि जेव्हा हे भांडवल आणि उत्पादन यांचं गुणोत्तर कमी कमी होत जातं तेव्हा विकासाला चालना मिळते असं त्यांनी सांगितले. म्हणजे बघा या ठिकाणी भांडवल उत्पादन गुणोत्तर किंवा भांडवल उत्पादन प्रमाण असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखादी वस्तू तयार करण्यासाठी किती भांडवल खर्ची लागेल याला भांडवल उत्पादन गुणोत्तर असं म्हणतात. मग जसं आपण उत्पादन वाढत्या प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणात घेत जातो तसं हे भांडवल आणि उत्पादन यांचं गुणोत्तर कमी कमी होत जाऊन विकासाला चालना मिळते आणि त्यातूनच उद्योग, रोजगार, गुंतवणूक, उत्पन्न यामध्ये वाढ होऊन त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात विकास घडून येतो असं या रोजेस्टीन रोडांनी सांगितले. परंतु अशा प्रकारे उत्पादन फलनातील अविभाज्यताच्या सहाय्याने देशाचा मोठ्या प्रमाणात विकास घडून आणण्यासाठी त्यांनी या ठिकाणी काय केलेले, मूलभूत सामाजिक सोयी सुविधेवर भर दिलेले. या मूलभूत सामाजिक सोयी सुविधा उपलब्ध झाल्या तरच काय देशाचा शीघ्र गतीने जलद गतीने आर्थिक विकास घडून येईल असं रोजेस्टीन रोडांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला सांगायचं झाल्यास विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत सामाजिक सोयीसुविधा म्हणजे कुठले, रस्ते, रेल्वे, वाहतूक, दळणवळण, वीज पुरवठा, शिक्षण, आरोग्य, बँक विषयक सुविधा, विमा सुविधा यासारख्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या तरच आपल्याला उत्पादन फलनातील अविभाज्यता प्राप्त होईल. म्हणजे या ठिकाणी या सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध झाला तर उत्पादनाला प्रेरणा मिळेल, उत्पादनाला प्रबळ चालना मिळेल आणि त्यातून देशाचा विकास घडून येईल असं या ठिकाणी या उत्पादन फलनातील अविभाज्यतामध्ये रोजेस्टीन रोडांनी सांगितलेले. त्याच्यानंतर त्यांनी दुसरी अविभाज्यता लक्षात घेतलेले, मागणीची अविभाज्यता. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी रोजेस्टीन रोडांनी काय सांगितलं की सर्वसाधारणपणे जेव्हा आपण देशामध्ये स्वतंत्रपणे एकच उद्योग सुरू करतो तेव्हा त्या वस्तूंना बाजारपेठ मिळेलच नाही, उपलब्ध होईलच असं नाही असं सांगण्याचा प्रयत्न रोजेस्टीन रोडांनी केलेला आहे. म्हणजे रोजेस्टीन रोडान असं म्हणतो की या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीने स्वतंत्रपणे एकच उद्योग सुरू केला तर त्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होणार नाही. म्हणजे रोजेस्टीन रोडांना असं म्हणायचं होतं तर एका वेळी काय अनेक उद्योग जर स्थापन झाले तरच इथं काय मागणीची अविभाज्यता आपल्याला मिळू शकते. म्हणजे ही मागणीची अविभाज्यता मिळवण्यासाठी देशामधील जी गुंतवणूक आहे ते परस्पूरक असली पाहिजे. परस्पूरक असेल तरच देशाचा विकास घडून येईल असं रोजेस्टीन रोडांनी सांगण्याचा प्रयत्न केलेले. म्हणजे तुम्हाला इथे एक उदाहरण सांगतो, ते उदाहरण जर सांगितलं तर तुमच्या लक्षात ही संकल्पना येईल. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी उदाहरण सांगायचं म्हणजे की समजा एखाद्या व्यक्तीने एक बुटाचा कारखाना सुरू केला आणि त्या बुटाच्या कारखान्यामध्ये समजा विद्यार्थी मित्रांनो 100 श्रमिक काम करत आहेत आणि त्या बुटाच्या कारखान्यात दरवर्षी 10 लाख बूट तयार होत आहेत. आता समजा त्या देशामध्ये हा एकच उद्योग आहे, इतर कुठलेच उद्योग सुरू झालेले नाहीत. अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो ती बुटासाठी येणारी जी मागणी आहे ती अतिशय कमी प्रमाणात येईल. शक्य झालं तर ते बुटाच्या कारखान्यामध्ये काम करणारे जे 100 श्रमिक आहेत ते 100 श्रमिकच बूट विकत घेऊ शकतील. म्हणजे तिचं मागणी वाढणार नाही आणि त्यांचे बुटाचं जे उत्पादन वाढवलेलं आहे ते उत्पादन तसंच पडून राहील आणि त्यांना काही दिवसांनी काय करावं लागेल, ते बुटाचा कारखाना बंद करावा लागेल. मग असं न करता तर या ठिकाणी रोजेस्टीन रोडान काय म्हणतो की एकच कारखाना सुरू न करता एकाच वेळी 100 विविध प्रकारचे उद्योग सुरू करावे आणि हे सगळे उद्योग एकमेकावर परस्परतावर अवलंबून असावे. म्हणजे एका कारखान्यातील श्रमिक हा दुसऱ्या कारखान्याचा काय होईल, ग्राहक होईल आणि त्यातून काय होईल, मागणी मोठ्या प्रमाणात वाढून विकासाला चालना मिळेल असं सांगण्याचा प्रयत्न केलेले. त्याच्यानंतर तिसरं सांगितलेले विद्यार्थी मित्र तिसरी अविभाज्यता ती म्हणजे बचतीच्या पुरवठ्याची अविभाज्यता. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रोजेस्टीन रोडान असं म्हणतो अविकसित देश, विकसनशील देश या देशामध्ये बचत कमी असते. बचत कमी असल्यामुळे गुंतवणूक कमी असते आणि गुंतवणूक कमी असल्यामुळे भांडवल निर्मिती म्हणावी तितकी होत नाही आणि भांडवल निर्मिती म्हणावी तितकी न झाल्यामुळे त्या देशाचा विकास होत नाही. मग अशा वेळी मोठ्या प्रमाणात
गुंतवणूक करणं आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली तर लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊन बचतीत वाढ होईल आणि बचतीत वाढ झाली तर त्या ठिकाणी काय होईल, भांडवल निर्मितीत वाढ होऊन विकासाला चालना मिळेल असं त्यांनी सांगितले. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उत्पादन फलनातील अविभाज्यता, मागणीची अविभाज्यता, बचतीच्या पुरवठ्याची अविभाज्यता लक्षात घेऊन या ठिकाणी रोजेस्टीन रोडांनी प्रबळ चालना सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा रोजेस्टीन रोडांनी जो प्रबळ चालना सिद्धांत, मोठा धक्का सिद्धांत जो त्यांनी सांगितलेला आहे त्या सिद्धांतावर काही अर्थशास्त्रज्ञांनी टीका केलेल्या आहेत. म्हणजे आपला पुढचा जो घटक आहे त्यामध्ये टीकात्मक मूल्यमापन असं म्हणता येईल. म्हणजे या सिद्धांतावर ज्या काही टीका करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी आपल्याला पहिली टीका सांगता येईल की शेती क्षेत्रातील गुंतवणुकीकडे रोजेस्टीन रोडांनी दुर्लक्ष केलेलं असं म्हणतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रबळ चालना सिद्धांत सांगत असताना रोजेस्टीन रोडांनी फक्त मोठ्या उद्योगाचाच त्यांनी विचार केलेला आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो जे अविकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत, या देशामध्ये जर आपण अभ्यास केला, त्या देशांचा अभ्यास केला तर त्या देशांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्याचं दिसून येतं. म्हणजे त्यांनी या रोजेस्टीन रोडांनी हा प्रबळ चालना सिद्धांत मांडत असताना मोठ्या उद्योगाचा विचार केला आणि त्यांनी शेती क्षेत्रातील गुंतवणुकीकडे दुर्लक्ष केलेले. कारण विद्यार्थी मित्रांनो शेतीमध्ये आपणाला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणं आवश्यक असते. शेतीचं सपाटीकरण करणे, शेतीमध्ये कायमस्वरूपी सुधारणा करणे, पाईपलाईन करणे म्हणा, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रासायनिक खताचा अवलंब करणे, आधुनिक बी बियाणे वापरणे, म्हणजे यासारखी कापणी आहे, मळणे आहे, यासारख्या गोष्टीवर सुद्धा काय आपल्याला मोठ्यावर पैसा खर्च करावा लागतो, म्हणजे गुंतवणूक करावी लागत असते. परंतु या ठिकाणी रोजेस्टीन रोडांनी काय केलं, फक्त उद्योगाचाच विचार केला आणि शेती क्षेत्रातील गुंतवणुकीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून हा सिद्धांत काय चुकीचा आहे अशी एक टीका केली जाते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टीकाकारांनी पुढची टीका केलेली भांडवलाची कमतरता, की या ठिकाणी रोजेस्टीन रोडांनी काय म्हणतो की हा प्रबळ चालना सिद्धांत मांडत असताना अविकसित आणि विकसनशील देशात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणं आवश्यक असं सांगितलेले. परंतु विद्यार्थी मित्रांनो जे अविकसित आहेत, विकसनशील देश आहेत, या देशात मुळातच भांडवलाची कमतरता असते आणि भांडवलाची कमतरता असल्यामुळे असे देश एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकत नाहीत. म्हणून ही आपल्याला दुसरी टीका सांगते. त्याच्यानंतर तिसरी टीका आहे विद्यार्थी मित्रांनो भाववाढीची शक्यता. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रोजेस्टीन रोडांनी असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो एकाच वेळी जर मोठ्या प्रमाणात जर गुंतवणूक केली तर अर्थव्यवस्थेमध्ये काय होईल, पैशाचा पुरवठा वाढेल. पैशाचा पुरवठा वाढला तर काय होईल, लोकांकडील पैशाचा पुरवठा वाढेल. लोकांकडचा पैशाचा पुरवठा वाढल्यामुळे त्यांची विविध वस्तूला असलेली मागणी वाढेल आणि मागणी वाढल्यामुळे किमती वाढतील आणि किंमत वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढीची शक्यता निर्माण होऊ शकेल. परंतु त्याकडे रोजेस्टीन रोडांनी हा सिद्धांत मांडत असताना दुर्लक्ष केलेला असल्यामुळे हा त्याचा सिद्धांत चुकीचा असं मानता येईल. कारण जेव्हा भाववाढीची शक्यता निर्माण होते तेव्हा विद्यार्थी मित्रांनो त्याचे अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होतात. त्या प्रतिकूल परिणामाचा विचार या रोजेस्टीन रोडांनी या सिद्धांतामध्ये केल्याचं दिसून येत नाही. म्हणून हा सिद्धांत चुकीचा आहे अशी आपल्याला पुढची टीका सांगता येईल. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे दुर्लक्ष केलेले. विद्यार्थी मित्रांनो हा प्रबळ चालना सिद्धांत, मोठा धक्का सिद्धांत मांडत असताना रोजेस्टीन रोडांनी बंद अर्थव्यवस्था हे एक महत्वाचं गृहीत त्यांनी लक्षात घेतलेलं होतं. आता बंद अर्थव्यवस्था म्हणजे काय, की जो देश आयात निर्यात करत नाही असा देश, अशा प्रकारची अर्थव्यवस्था. आयात निर्यात न करणारी अर्थव्यवस्था म्हणजे काय, बंद अर्थव्यवस्था. विद्यार्थी मित्रांनो जर आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर तेव्हा आपल्या अर्थव्यवस्था बंद न ठेवता त्या उघड्या ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे आपण काय करणं आवश्यक आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार करणं आवश्यक आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सांगायचं झालं तर कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराला अतिशय महत्व आहे. कारण आंतरराष्ट्रीय व्यापार हे काय आहे, आर्थिक विकासाचं इंजिन आहे असं म्हटलेलं आहे. परंतु या ठिकाणी प्रबळ चालना सिद्धांत मांडत असताना रोजेस्टीन रोडांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराऐवजी त्यांनी काय केलेले, बंद अर्थव्यवस्थेचा विचार केलेले. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे दुर्लक्ष केलेले असं आपल्याला म्हणता येईल.
कारण तुम्हाला आता सांगितलं की प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार अतिशय महत्त्वाचा असतो. विशेष म्हणजे जे अविकसित आहेत, विकसनशील देश आहेत, अशा देशामध्ये मुळातच भांडवलाची कमतरता असते, यंत्रसामुग्रीची कमतरता असते, आधुनिक तंत्रांची कमतरता असते, कच्च्या मालाची कमतरता असते. मग अशा वेळी आपण जे प्रगत देश आहेत, विकसित देश आहेत, या देशाकडून आयात करून आपण देशाचा विकास करू शकतो. बरोबर आहे. पण या ठिकाणी त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा त्याचा सिद्धांत चुकीचा आहे आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं टीका सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी रोजेस्टीन रोडानी हा मोठा धक्का सिद्धांत, प्रबळ चालना सिद्धांत मांडत असताना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणं आवश्यक असं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांनी फक्त गुंतवणुकीच भर दिलेला होता, त्यांनी उत्पादन तंत्राकडे दुर्लक्ष केले. विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्ही समजा जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार असतात तेव्हा तुमच्याकडं आधुनिक उत्पादन तंत्र असणं आवश्यक आहे. उत्पादन तंत्र जर नसेल आणि तुम्ही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली तर त्या गुंतवणुकीला काहीच अर्थ राहणार नाही. मग इथं रोजेस्टीन रोडानी गुंतवणुकीबरोबरच काय उत्पादन तंत्राकडे लक्ष देणं आवश्यक होतं. पण इथं या सिद्धांतामध्ये फक्त त्यांनी गुंतवणुकीचाच विचार केला, त्यांनी उत्पादन तंत्राकडे दुर्लक्ष केलं, म्हणून हा सिद्धांत चुकीचा आहे असं आपल्याला सांगते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, की रोजेस्टीन रोडान काय म्हणतो की कोणत्याही देशातील विकासाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणं आवश्यक आहे किंवा एका किमान गुंतवणुकीची आवश्यकता आहे असं त्याने सांगितलेलं आहे. परंतु त्याच्यावर जॉन एल्वर्ड नावाचा अर्थशास्त्र आहे, तो काय म्हणतो की एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून विकास करणं शक्य नसतं. कधी कधी कमी गुंतवणुकीमधून सुद्धा अधिक प्रमाणात आपण उत्पादन घेऊ शकतो असं जॉन एल्वर्ड यांना म्हणायचंय. म्हणजे रोजेस्टीन रोडान म्हणायचा की आपण जर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलं तरच आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतो. परंतु त्यावर टीका करत असताना जॉन एल्वर्ड काय म्हणतो की कमी गुंतवणुकीमध्ये सुद्धा आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो. याकडं रोजेस्टीन रोडानी दुर्लक्ष केलेलं आहे, म्हणून हा सिद्धांत चुकीचा असं आपल्याला सांगता येईल. नंतर त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये शेवटची आपल्याला टीका सांगता येईल की ऐतिहासिक आधार नाही. म्हणजे रोजेस्टीन रोडानी हा प्रबळ चालना जो सिद्धांत आहे किंवा मोठा धक्का जो सिद्धांत आहे, बिग पुश थेअरी जो आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा ऐतिहासिक आधार नाही असं म्हटलं जातं. कारण या ठिकाणी रोजेस्टीन रोडानी काय सांगितलं की कोणत्याही देशाचा विकास करण्यासाठी एका किमान गुंतवणुकीची आवश्यकता आहे, एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची आवश्यकता सांगितलेली आहे. परंतु आज कुठल्याच देशामध्ये अशा प्रकारे गुंतवणूक केल्याचं आपल्याला दिसून येत नाही. कुठल्याच प्रकारचा आपल्याला अशा प्रकारचा ऐतिहासिक आधार सापडत नाही असं टीकाकारांनी टीका केलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे प्रबळ चालना सिद्धांत, रोजेस्टीन रोडांच्या सिद्धांतावर टीका होत असल्या तरी एकाच वेळी किंवा एक किमान गुंतवणुकीची आवश्यकता कशी आहे आणि अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे एक मोठा धक्का देऊन अर्थव्यवस्थेला प्रबळ चालना देता येईल हे सांगण्याचा प्रयत्न रोजेस्टीन रोडानी आपल्या या सिद्धांतामध्ये केलेलं आहे. त्यामुळं या सिद्धांत टीका होत असल्या तरी या सिद्धांताचं महत्त्व कमी होत नाही असं आपल्याला सांगता येईल. धन्यवाद मित्रांनो.